निसर्गामध्ये आपोआप उगवणाऱ्या ज्या अनेक वनस्पती आहेत, त्याला आपण तण म्हणतो, वृक्ष म्हणतो, वेली म्हणतो. या सगळ्याचा आपल्या पूर्वजांनी ऋतूकाळानुसार त्याच्या भाज्यांचे करायची पद्धत विकसित केली, की त्यातले औषधी गुण ओळखून ही भाजी खाल्ली तर जास्त पौष्टिक असते, आरोग्यदायी असते, वेगळे रोग शरीरातले त्या काळानुसार आलेले घालवते. तर रानभाज्या म्हणजे काय ॲक्च्युअली तर असंख्य वनस्पतींच्या स्पर्धेमध्ये स्वतःचा विकास त्यांच्या मदतीने करते आणि स्वतःचं पुनरुत्पत्ती करून पुढची प्रजाही तयार करते. तसे त्या वनस्पतीमध्ये स्पर्धा करण्याची एक अलौकिक गुणधर्म असतो. आपल्या ज्या भाज्या असतात त्या भाज्या प्रोटेक्टेड आहेत. म्हणजे वांग प्रोटेक्टेड आहे, भेंडी प्रोटेक्टेड आहे. त्याला स्पर्धा नाही आहे, त्याला मित्रही नाही आहे. आणि या सगळ्यामुळे त्या भाज्या खाऊन आपल्याकडे इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती तेवढ्या प्रमाणात तयार होत नाही. तसे पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या किंवा वसंतामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर आपण प्रांतानुसार, वेगळ्या विभागानुसार रानभाज्यांसाठी करत गेलो. या रानभाज्यांवरती डॉक्युमेंट खूप झालेली आहेत. वेगळ्या विभागामध्ये रानभाज्या महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने होतात. साधारण 150 प्रकारच्या वनस्पती आपण रानभाज्या म्हणून वापरतो. याच्यामध्ये काही फुलं आहेत, काहींची फळं आहेत, काहींच्या शेंगा आहेत. म्हणजे आता कुड्याची शेंग आहे, कुड्याची फुलं पण आहेत. तर हे ज्या भाज्या आहेत, या भाज्या आपल्या परिसरातनं मिळवणे, त्याचं संवर्धन करणे आणि स्वतःच्या शरीराचे जे काही दोष असतील निर्माण झाले ऋतूप्रमाणे ते घालवणे, हा रानभाज्यांचा मुख्य उद्देश असतो. याच्यामध्ये मधुकर बाचुळकर सर त्यांचा खूप छान त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यांची 2 पुस्तकं आहेत. एक आहे औषधी रानभाज्या आणि दुसरं पुस्तक आहे त्यांचं सकाळ प्रकाशनाने काढलेलं आरोग्यदायी रानभाज्या. त्यासोबतच निर्माते जोरवारांचं बखर रानभाज्यांची म्हणून पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे. थोडंसं महाग आहे. आर्ट पेपरवर आहे. पण या पुस्तकात अजून वैशिष्ट्य असं आहे, की त्या भाजीची करण्याची पद्धत वेगळ्या भागामध्ये काय आहे, त्याची रेसिपी आहे. जे मला कुल्लूची भाजी करायची आहे. कुल्लू नावाचा एक तण असतो पावसाळी उगवणारा. त्याची भाजी करायची तर कशी करायची याच्या 2-3 प्रकारच्या त्याच्या भाज्या असतील. तर ही दोन्ही पुस्तकं आपल्याला शेती करताना आपल्या शेतामध्ये उगवणारे जे काही वेगळ्या वनस्पती आहेत, त्यातल्या नक्की भाज्या कोणत्या आहेत आणि त्या कशा करायच्या आणि भविष्यामध्ये आपल्या अन्नासाठी जे वृक्ष स्वरूपामधल्या भाज्या आपण खातो, ते आपट्याचा एक भाऊ आहे कोरल म्हणून, देवकांचनाचा प्रकार. त्याच्या कोवळ्या कोंबांची भाजी खातो, कुड्याच्या फुलांची भाजी खातो, शेवग्याच्या शेंगांची भाजी खातो, शेवग्याच्या फुलांची भाजी खातो, भाव्याच्या फुलांची भाजी खातो किंवा खडशींच्या शेंगांची भाजी खातो. अशा वेगळे वृक्ष जे आहेत ते लागवड करून ह्यांना रोग आणि कीड नाही आहेत. त्याचे हे भविष्यातलं आपलं अन्न होऊ शकतं का? तर होऊ शकतं. काही कंद आहेत. कंदांना रोग आणि कीड नाही आहे. ते कंद पावसाचं वातावरण कसंही बदललं तरी कंद उगवतात आणि त्यातनं फळे येतात. तर हे शाश्वत भाज्या ज्या आहेत, त्या भाज्यांसाठी आपल्या शेतामध्ये कुठली भाजी आपल्याला लावता येईल, वाढवता येईल, संवर्धन करता येईल आणि त्याच्यावरती आपलं आरोग्य चांगलं कसं करता येईल, हे शेती करताना एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. लागवड न करता येणाऱ्या भाज्या, त्याच्या रानभाज्या. तर ही 2 पुस्तकं जरूर वाचा आणि त्या वाचून त्याच्या नोट्स काढा आपल्या स्वतःकरता आणि त्याच्यातनं काय काय आपल्याला करता येईल, जागा किती लागेल, कधी लावता येईल, कसं लावता येईल याचा अभ्यास करा आणि निदान वर्षातले 6 महिने आपण त्याच्यातनं भाजी जरूर खाऊ शकतो. म्हणजे पावसाळ्यात उगवणारा साधा तण, घोळाची भाजी पित्त घालवते. म्हणजे घोळाची भाजी पित्त घालवते हेच आम्हाला माहिती नाहीये. तर हे जे तण आहेत, अतिशय उपयुक्त तण, त्याची भाजी कशी करायची हे शिकून घ्या आणि शेती करणं आणि आत्ताच्या काही काळामध्ये या रानभाज्यांना पण महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय. कारण माणसाची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाली आहे. ती चांगली कशी करता येईल तर रानभाज्यांच्या मदतीने करता येईल. जरूर पुस्तकं वाचा आणि त्याच्याप्रमाणे लागवडही करा.